नमस्कार विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, आज आपण जे राहिलेले प्रश्न आणि उत्तर आहेत ते बघणार आहोत. तर बघूया आपण. पहिला प्रश्न आहे, अलॉटमेंट ऑफ होल आयटम ऑफ कॉस्ट टू अ कॉस्ट सेंटर और कॉस्ट युनिट इज नो ॲज अ. आन्सर बी आहे कॉस्ट अलोकेशन. अलॉटमेंट ऑफ अ होल आयटम ऑफ कॉस्ट टू अ कॉस्ट सेंटर or cost unit is known as a. Answer B, cost allocation. Next question है, which of the following is most likely to use a process cost accounting system? Answer D आहे शुगर रिफायनर. तर त्यांनी कन्स्ट्रक्शन कंपनी, प्रिंट शॉप, शिप बिल्डर आणि शुगर रिफायनर दिलेला आहे. तर प्रोसेस कॉस्ट अकाउंटिंगमध्ये शुगर रिफायनर हे येतं. तर डी हे आन्सर करेक्ट आहे, शुगर रिफायनर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्क सर्टिफाईड इज व्हॅल्यूड इन टर्म्स ऑफ. सी आन्सर आहे कॉन्ट्रॅक्ट प्राइस. वर्क सर्टिफाईड इज व्हॅल्यूड इन टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट प्राइस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग इज अ टाइप ऑफ डॅश डॅश कॉस्टिंग इन विच अ कॉन्ट्रॅक्ट cost constitutes a unit of cost. तर आन्सर सी जॉब हे करेक्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग इज अ टाइप ऑफ जॉब कॉस्टिंग इन विच कॉन्ट्रॅक्ट कॉन्स्टिट्यूट्स अ युनिट ऑफ अ कॉस्ट. त्यानंतरचा प्रश्न आहे, इन कॉन्ट्रॅक्ट अकाउंट्स द अकाउंट्स ऑफ वर्क प्रोग्रेस कन्सिस्ट ऑफ डॅश डॅश. तर चार ऑप्शन आहेत. ए कॉस्ट ऑफ वर्क सर्टिफाईड, बी कॉस्ट ऑफ वर्क अनसर्टिफाईड, सी आहे द अमाऊंट ऑफ प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डी आहे ऑल ऑफ द अबोव. तर आन्सर डी हे करेक्ट आहे, ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट आहे, कॉन्ट्रॅक्ट प्राइस इज नॉट फिक्स्ड इन अ केस ऑफ. आन्सर ए कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. आन्सर ए कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रोसेस कॉस्टिंग इज सुटेबल फॉर. चार ऑप्शन आहेत. हॉस्पिटल, ऑइल रिफायनरी, इंजिनिअरिंग इंडस्ट्री अँड शिप कन्स्ट्रक्शन. तर बी आहे ऑइल रिफायनरी. प्रोसेस कॉस्टिंग इज सुटेबल फॉर ऑइल रिफायनरी. नेक्स्ट आहे, इन गुड्स ट्रान्सपोर्ट सर्व्हिस the cost unit is. Answer C, cost per ton kilometers. Answer C, cost per ton kilometers हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेटिंग कंपनी शुड अप्लाय. सी आहे ऑपरेटिंग कॉस्टिंग. हे आन्सर करेक्ट आहे. इलेक्ट्रिसिटी जनरेटिंग कंपनी शुड अप्लाय ऑपरेटिंग कॉस्टिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, abnormal loss and its value are dash dash. आन्सर बी आहे credited to process account. Abnormal loss and its value are credited to process account. नेक्स्ट क्वेश्चन आहे, dash dash system of costing is suitable for textile mill. तर आन्सर डी आहे प्रोसेस कॉस्टिंग. आन्सर डी प्रोसेस कॉस्टिंग हे करेक्ट आहे. प्रोसेस कॉस्टिंग सिस्टम of a costing is suitable for textile mill. Next question है, dash industry is suitable for using operating costing method. तर डी आन्सर आहे ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री इज सुटेबल फॉर यूजिंग ऑपरेटिंग कॉस्टिंग मेथड. त्यानंतरचा प्रश्न आहे, ॲक्च्युअल लॉस इज मोर दॅन द प्री डिटर्माइन्ड नॉर्मल लॉस. इट इज known as a abnormal loss. B आहे abnormal loss. Actual loss is more than the predetermined normal loss. It is known as a abnormal loss. Next question आहे, the two main methods of calculating equivalent production are FIFO method and. answer B आहे LIFO method. answer B LIFO method हे correct आहे. The two main methods of calculating equivalent production are FIFO method and LIFO method.
नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेन ॲक्च्युअल लॉस इज लेस दॅन द नॉर्मल लॉस देअर इज अ आन्सर सी आहे ॲबनॉर्मल गेन. व्हेन ॲक्च्युअल लॉस इज लेस दॅन द नॉर्मल लॉस देअर इज अ abnormal gain. Next question है dash dash costing is used in transport undertaking. Their answer B is services. Services costing is used in transport undertakings. Next question है in transport costing dash dash charges vary more or less in direct proportion to kilometers run. तर आन्सर आहे बी. बी आन्सर येतं याचं. इन ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग पेट्रोल चार्जेस वरी मोर ऑर लेस इन डायरेक्ट प्रोपोर्शन टू किलोमीटर्स रन. नेक्स्ट आहे सर्विसेस कॉस्टिंग इज कॉल्ड ॲज ऑपरेटिंग कॉस्टिंग. सर्विसेस कॉस्टिंग इज कॉल्ड ॲज ऑपरेटिंग कॉस्टिंग. तर सर्व्हिस कॉस्टिंगला ऑपरेटिंग कॉस्टिंगसुद्धा म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्व्हिस कॉस्टिंग इज नॉट युज्ड इन वन ऑफ द फॉलोविंग. तर 4 ऑप्शन दिले आहे त्यातलं डी ऑप्शन एक करेक्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स. सर्व्हिसेस कॉस्टिंग इज नॉट युज्ड इन ऑफ द फॉलोविंग. इलेक्ट्रॉनिक्स हे करेक्ट आहे. ट्रान्सपोर्ट इलेक्ट्रिसिटी अँड हॉस्पिटल्स यामध्ये सर्व्हिसेस कॉस्टिंगचं यूज होतं पण इलेक्ट्रॉनिक्समध्ये सर्व्हिसेस कॉस्टिंग यूज होत नाही. नेक्स्ट आहे इन सर्व्हिसेस कॉस्टिंग फिक्स्ड चार्जेस आर आल्सो कॉल्ड स्टँडिंग चार्जेस. सर्व्हिसेस कॉस्टिंग फिक्स्ड चार्जेस आर आल्सो कॉल्ड स्टँडिंग चार्जेस. हे आन्सर करेक्ट आहे. सर्व्हिस कॉस्टिंगमध्ये फिक्स्ड चार्जेसला स्टँडिंग चार्जेससुद्धा म्हटलं जातं. तर आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू असेच MCQ क्वेश्चन आन्सर घेऊन. व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून करेक्ट उत्तर सांगा.